हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय करायचं जेवायला हा खूप मोठा प्रश्न पडला होता मला. आणि त्यांनी सांगितलं होतं की पंचपक्वान्न कर. तर आता पंचपक्वान्न म्हणजे नेमकं काय करू. मग काल त्यांनी गुलाबजामुनचं पॅकेट आणलं होतं जामून पण कर म्हणून. मग मला काल काय करणं झालं नाही, त्याच्यामुळे म्हणलं आज पहिला जामून करून घेते. त्याच्यासाठी पीठ वगैरे पहिला मळून घेतलं आणि त्यांना सांगितलं की थोडेसे गोळे वगैरे बनवून द्या. तर म्हणले नाही बनवत नाही, म्हणजे फक्त आयतं खायला लागते, मदत करायला नको वाटते. मग ते परत मला रील वगैरे दाखवत होते. मी म्हटलं मग मी रील बघते, तुम्ही जामून करा, म्हणजे गोळे वगैरे करून द्या, बाकी तळणं वगैरे सगळं मी करते. तर नाही म्हणले. मग ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या म्हणलं. मग माझं मी गोळे वगैरे जामूनचे करून घेतले गोल. आणि हे बघा तुम्ही अशा प्रकारे झालेत ते 40-50 झालेत जवळजवळ तेवढ्या पिठामध्ये. ते 200 ग्रामचं होतं ते पॅकेट प्रीमिक्सचं. मग त्याच्यामध्ये 40 ते 50 गोळे तयार झालेत जामूनचे. मग मी इकडे पाक पण बनवायला लगेच घेतला. त्याच्यामध्ये मी 4 कप जे साखर घेतली, या कपाने मेजरमेंट केलं. 4 कप साखर आणि 4 कप पाणी एवढंच घेतलं. आणि पाकवरती गॅसवरती ठेवला उकळायला, शिजायला. इकडे गोळे तर आपले रेडीच होते, फक्त तळायचं बाकी होतं. आणि मग त्याच्यामध्ये इलायचीचे दोन इलायची घेतल्या आणि त्याच्यामध्ये कुटून टाकल्या पाकामध्ये. जास्त पण इलायची मला आवडत नाही, पण थोडंसं नॉर्मल फ्लेवर आला की पाक थोडी चव बदलते आणि छान लागतो पाक. म्हणून दोनच इलायची घेतली आणि त्याला कुटून पाकामध्ये टाकलं. पाक पण आपला उकळून तयार झाला व्यवस्थित एकदम. जास्त कडक पाक पण असतो ना, म्हणजे झाला ना तर ते जामूनवरती साखर पांढरी पांढरी येते ना, मग ते कडक लागतात जामून. त्याच्यामुळं एकदम असं जास्त पण त्याला शिजू द्यायचं नाही पाकाला. आणि माझा पाक एकदम परफेक्ट झाला होता. एकदम जास्त कडक पण नव्हता आणि जास्त पाणी पण नव्हतं, एकदम परफेक्ट पाक माझा रेडी होता. मग इकडे गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. तुम्ही म्हणत असाल पाणी का टाकते ही, तर ते पाणी नाही आहे, पाण्याच्या बॉटलमध्ये तेलच आहे. मग त्याच्यामध्ये मी हळूहळू जामून सोडायला चालू केलं. तेल थोडंसं गरम झालं ना की त्याच्यामध्ये 5, 6, 7 असे जामून जसे बसतील तसे सोडायला चालू केले. आणि तेल जास्त पण गरम नाही होऊ द्यायचं, कारण ते जास्त जर गरम झालं ना तर ते लगेच वरून काळपट होतात जामून आणि लगेच करपून जातात वरून, आतमधून पूर्ण कच्चे राहतात. त्याच्यामुळं मग मी एकदम बारीक गॅसवरती तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जामून टाकले. जास्त गरम नाही होऊ दिलं तेल. आणि बघा किती म्हणजे लगेच ते काळे होतात, जास्त वेळ त्याला लागत नाही. आणि मधून खूप कच्चे राहतात ना, मग ते हळूहळू त्या बारीक मंद गॅसवरती मी व्यवस्थित एकदम तळून घेतलं. आणि तुम्ही बघू शकताय कसा कलर येतोय हळूहळू त्याला. आणि आपले जामून एकदम व्यवस्थित तळून रेडी आहेत. जास्त काळे पण नाही झाले, जास्त करपले पण नाही आणि कच्चे पण नाही दिसत. एकदम व्यवस्थित आपले जामून तळले गेले आहेत. आणि आज ते घरी होते, महेश पण घरी होते, मी तर गेलेच नाही किती दिवसापासून. म्हटलं जामून काहीतरी गोड खा वाटत होतं आणि त्यांना जेवलं की स्वीट खायची सवय आहे. त्याच्यामुळं मग सारखं ते आता हे पॅकेट संपलं की अजून लगेच दुसरं आणून देतात, कर म्हणतात. त्याच्यामुळं सारखंच करत असते. आणि जेवलं की त्यांना आवडतात जामून, त्याच्यामुळं करण्यात येतं सारखं. आणि पहिलं काय करत नव्हते, आई करत होती. आणि खव्याचे मला जामून आवडायचे पहिले, हे पॅकेटचे वगैरे मी कधीच खात नव्हते जामून. मग मी इथं आल्यापासून आता ते खव्याचे तर मला बनवायला येत नाहीत, जमत नाहीत. त्याच्यामुळं मग हे पॅकेट आणलं आणि आपलं पीठ वगैरे मळून लगे गोळे करून तळून घेतले की झालं. पण खव्याचे जामून किती पण झालं तर ओरिजिनल असतात आणि तेच टेस्टी लागतात. हे पण टेस्टी लागतात, त्याच्यासारखेच लागतात, पण कधी तेवढं खाल्ले नव्हते, पण छान लागतात. खाल्ले आता ह्यावेळेस आणि छान लागायले ते पण जामून. मग असे करून मी सगळेच जामून तळून घेतले. आपले जवळजवळ 40-50 झाले होते जामून, तेवढे सगळे मी तळून घेतले व्यवस्थित एकदम. आणि बघा तुम्ही किती छान दिसत आहेत. एकदम पाक पण व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब झाला आहे त्या जामूनमध्ये आणि कलर पण एकदम व्यवस्थित आला आहे त्याला. बघा तुम्ही किती रसरशीत आणि किती छान दिसत आहेत जामून. आपले जामून बनून तयार आहेत. तर कसे झालेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत